मंदिरामध्ये आता रामनवमीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि पहाटेच्या काकड आरतीच्या नंतर साईबाबांची प्रतिमा, वीणा आणि पोथी याची मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ सुद्धा करण्यात आलाय। यंदा या उत्सवाचं 114वे वर्ष आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक हे पायी पालख्या घेऊन शिर्डीमध्ये सध्या पोहोचले आहेत। 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला शिर्डीमध्ये आजपासून प्रारंभ झाला आहे आणि साईबाबा संस्थानच्या वतीने देखील साई भक्तांसाठी विविध उपाययोजना तसेच त्यांच्या कुठली गैरसोय होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते। आपल्याबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर साहेब आहेत। साहेब, आजपासून उत्सव प्रारंभ झालाय, किती पालख्या शिर्डीत आल्यात, कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलंय? म्हणजे एवढ्या उन्हाळ्यामध्ये साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी पायी चालत येत आहेत। या ठिकाणी साई भक्त आल्यानंतर त्यांची दर्शनाची व्यवस्था, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या भोजनाची सर्व व्यवस्था जी आहे ती साईबाबा संस्थांनी केलेली आहे। उत्सवाचा उद्या 6 एप्रिल जो आहे तो मुख्य दिवस आहे। या दिवशी जे आहे सर्व साई भक्तांना बाबांचं दर्शन चांगल्या रीतीने व्हावं म्हणून मंदिर जे आहे ते रात्रभर खुलं राहणार आहे। 3 दिवसामध्ये वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते साईबाबा संस्थांनी केलेलं आहे। परवा दिवशी जे आहे ते सकाळी 10 ते 12 या कालावधीमध्ये काल्याचं कीर्तन होईल, दही अंडीचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर जे आहे ते मंदिर या उत्सवाची जी आहे ती सांगता होईल। साई भक्तांची सेवा जी आहे हीच बाबांची सेवा असं मानतो, त्यामुळे येथे येणारा साई भक्त जो आहे त्याचा चांगल्यात चांगल्या रीतीने सेवा कसा करता येईल असा सर्व प्रयत्न जो आहे तो श्री साईबाबा संस्थांचा असतो। निश्चितच जर पाहिलं तर साई भक्तांची सेवा हीच साईबाबांची सेवा हे ब्रीद घेऊन या ठिकाणी साईबाबा संस्थान काम करत आहे आणि आज असेल, उद्या असेल, परवा असेल, 3 दिवस शिर्डीमध्ये साई नामाबरोबर रामनामाचा गजर देखील ऐकायला मिळेल। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।